पुढारी न्यूजच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वरळीमध्ये महासमिटचं आयोजन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदेंसह विविध मान्यवर राहणार उपस्थित। नव्या महाराष्ट्राची नवी रूपरेषा यावर होणार विचारमंथन। अमित साटम मुंबई भाजपचे नवे अध्यक्ष रवींद्र चव्हाणांची घोषणा। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचा महत्त्वाचा निर्णय। 130व्या घटनादुरुस्तीबाबत विरोधक संभ्रम पसरवत आहेत। तुरुंगात राहून सरकार चालवणं शोभनीय आहे का? अमित शहांचा विरोधकांना सवाल। एकनाथ शिंदेंच्या अखत्यारीतील नगर विकास विभागावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नाराजी। केंद्र सरकार प्रायोजित योजना प्रभावीपणे राबवण्यात अपयशी ठरल्यानं फडणवीस नाराज। थोड्याच वेळात भाजपच्या राज्य मुख्यालयात महत्त्वाची बैठक। बैठकीमध्ये कोणते महत्त्वाचे निर्णय होणार याकडे लक्ष। डीजेऐवजी बाहेरगावचे भारी बँड लावा। पैसे कमी पडले तर माझी बॅग उघडीच आहे, आपण व्हिडिओची चिंता करत नाही। मंत्री संजय शिरसाट यांचं मिश्किल विधान। आता आरक्षणासाठी आपला शेवटचा लढा। मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे फिरायचं नाही। मनोज जरांगे पाटील मुंबईला जाण्यावर ठाम। आज पत्रकार परिषद सुद्धा घेणार। दिवंगत माजी आमदार पीएन पाटलांचे चिरंजीव राष्ट्रवादीत प्रवेश करणार। राहुल पाटील आज अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार। काँग्रेसला ठोकणार रामराम। उपमुख्यमंत्री अजित पवार मुक्कामी असलेल्या कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहात 2 घोडे उधळले। घोड्यांना आवरताना पोलीस प्रशासनाची तारांबळ। मंत्री नितेश राणे आज वराह जयंती साजरी करणार। मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामध्ये राणे महाआरती करणार। जयंतीवरून विरोधकांचे सुद्धा राणेंना जोरदार टोले। गणपतीला कोकणात जाणाऱ्या कोकणवासियांसाठी आज निलेश राणेंची एक्सप्रेसही सुटणार। दुपारी 1:30 वाजता हिरवा झेंडा दाखवणार। खासदार श्रीकांत शिंदे, उदय सामंत उपस्थित राहणार। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी भाजपकडूनही विशेष ट्रेनचं आयोजन। फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री 11 वाजता भाजपची विशेष ट्रेन कोकणाकडे रवाना होणार। कोकणवासियांना घेऊन लालपरी कोकणात दाखल। एसटीच्या 1200 बस सिंधुदुर्गात दाखल, तर कणकवली बस स्थानकात एसटीच्या रांगा।